नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. रमेश कृष्णात पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. रमेश पाटील हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी इचलकरंजी पाणी प्रश्नाबाबत अनेक आंदोलने केली. जोपर्यंत पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही व फेटाही बांधणार नाही, असे रमेश पाटील यांनी वाढदिवस साजरा करताना सांगितले. यावेळी भगतसिंग हास्य मंडळ व मॅजिक ग्रुपचे विद्यानाथ मुसळे, करण कटके, मोरेसर, आनंदा नेमेष्टे, लक्ष्मण घंटा, रमजान भाई, सतीश कोष्टी, वसंत हिरुगडे, गोविंद टिळंगे, जुगल जोशी, रोईकर अण्णा असे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी रमेश पाटील यांना 61 टाळ्या वाजवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या वाढदिवसानिमित्त भगतसिंग ग्रुप व मॅजिक ग्रुप यांच्या वतीनं माझा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याबद्दल मी सगळ्यांचं आभारी आहे, ऋणी आहे. तसेच इचलकरंजीच्या शुद्ध पाण्याबद्दल ज्या वेळेला उपोषणाची तयारी केली त्यावेळी देखील ज्येष्ठ नागरिकांनी माझ्या आंदोलन करण्यासाठी यशस्वीरित्या पाठिंबा देऊन हे आंदोलन यशस्वी झाले. तसेच आंदोलन केल्यानंतर मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची दखल घ्यावी लागली व त्यांना बैठकीतून शुद्ध पाणी देतो हे आश्वासन देण्यात आलं. सभा लागली त्यावेळेला देखील आयुष्यात कधी या भगतसिंग ग्रुप ज्येष्ठ नागरिकांनी भेटायला पण आले नाही. ते या आंदोलनामुळं खासदार भेटायला आले आणि पाण्याचं आश्वासन देऊन गेलेले. तसेच या ठिकाणी त्यांनी सांगितले एकानं सांगितले मी निवडणूक लढवणार नाही, एकानं सांगितलं मी पेटा बांधणार नाही, एकानं सांगितलं मी पाणी दिल्याशिवाय गप बसणार नाही. तर मी सांगतो तुम्हाला, पाणी इचलकरंजीला शुद्ध पाणी आल्याशिवाय मी गुच्छ स्वीकारणार नाही इथून पुढं. म्हणून इचलकरंजीला शुद्ध पाणी आणण्यासाठी हे ज्येष्ठ नागरिक माझ्याबरोबर कायमचे आहेत आणि विकासा कामासाठी ज्येष्ठ नागरिकांनी चळवळ ही काय आहे हे दाखवलेले आहे.